अकबर बिरबल उंची खिचडी. दिल्लीचा जबरदस्त थंडी चरचरत गोठवून टाकत होती. अशा त्या भयंकर थंडीच्या मोसमात अकबरानं बिरबलला विचारलं, बिरबल, या थंडीच्या दिवसात एखादा माणूस 100 मोहरासाठी त्या समोरच्या तलावात स्वतःला गळापर्यंत बुडून घेऊन रात्र काढेल का रे? कुणी सांगावं? परिस्थितीनं गाजलेला पण प्रकृतीनं ठणठणीत असलेला एखादा माणूस हे दिव्य करायला तयार होईल सुद्धा. बिरबल बोलून गेला. दुसऱ्या दिवशी बिरबल असा मनुष्य आढळला. तो त्याला बादशाहकडे घेऊन गेला. बादशाह त्याला म्हणाला, कुठल्याही तब्येतीनं ऊब न घेता उघड्या अंगानं संबंध रात्र त्या तलावात गळ्यापर्यंत बुडलेल्या स्थितीत काढायची ही अट तुला मान्य आहे ना? त्या गरजू माणसानं ती अट मान्य केली आणि बादशाहने ठेवलेल्या शिपायाच्या जागत्या पहाऱ्यात त्या तलावातील बर्फगार पाण्याने त्याने हे संबंध रात्र घालवली. मग 100 सुवर्ण मोहराचे इनाम घेण्याचे आशेने तो माणूस राजवाड्यावर गेला असता बादशाहने त्याला विचारलं, का रे, थंडी एवढी जबरदस्त पडली असताना तू तलवारीच्या गारगार पाण्याच्या संबंध रात्र कशी काढलीस? तो मनुष्य म्हणाला, आपल्या वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरचा दिवा मला दिसत होता. त्याच्यावर दृष्टी खिळून मी गेली रात्र कशी तरी घालवली. त्याच हे विधान ऐकून बादशाहने हुशाऱ्या म्हणाला, खावीत आपला वाडा त्या तलावापासून अर्धा मैल असला तरी त्याच्या वरच्या मजल्यावर जळत असलेल्या दिव्याकडे हात टक लावून बघत राहिल्याने त्याची ऊब याला थोडेफार प्रमाणात का होईना मिळाली. म्हणजे याला कुठल्या तरी तऱ्हेची ऊब न घेता तलवारीच्या पाण्यात रात्र काढण्याची आट मोडलेली आहे. तेव्हा त्याला कसल्या 100 सुवर्ण मोहरा द्यायच्या हुशाऱ्याच्या या मनमाने बादशाने दुजारा दिला आणि तो गरीब मनुष्य हिरमोरच्या मनाने परत गेला. मात्र त्या दिवशी त्या बिरबलाची भेट घेतली आणि आपल्याला झालेल्या अन्यायाची आणि त्याची माहिती दिली. बिरबलाने त्याला थोडाफार धीर धरायला सांगून घरी जायचे सांगितले. दुसऱ्या दिवशी बराच उशीर झाला तरी बिरबल दरबारात आला नसल्याचे पाहून बादशहाने दरबारातली मंत्रिमंडळाकडे त्याची चौकशी केली. तेव्हा एकजण हसत हसत म्हणाला, हवीत आपल्या लाडक्या बिरबलला डोकं फिरवलं आणि यमुनेकडे 20 हाताच्या उंचीचे 3 खांब अगदी एकमेकाजवळ पुरून त्यावर त्याने खिडकीसारखी धाग्याची एक हंडी ठेवली आहे आणि खाली जमिनीवर त्यांनी गवताची एक बारीक अशी शेकोटी पेटवली. हा अजब प्रकार ऐकून आश्चर्यचकित झालेला बादशाह स्वतः बिरबलकडे गेला व त्याला म्हणाला, बिरबल, अरे एरवी तू एवढी चतुर असताना आज तुझ्या डोक्यात एक वेडं कसं काय शिरलं? अरे जमिनीवर पेडलेल्या या गवताच्या छोट्या शेकोटीवर धग त्या 20 हातावर उंचीवर ठेवलेल्या खिडकीच्या भांड्याला लागणे शक्य आहे का? बिरबल म्हणाला, का नाही लागणार? आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरची दिव्याच्या ज्योतीची जग जर अर्ध्या मैलावर असलेल्या तलवारच्या माणसाला लागते तर त्या शेकोटीचे धग अवघे 20 हातावर उंचीवर ठेवलेल्या माझ्या खिडकीच्या हंडीला का लागू नये? बिरबलाने या उत्तराने बादशाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्या तलवारीचा रात्र काढलेल्या माणसाला बोलवून त्याला 100 ऐवजी 200 सुवर्ण मोहरा दिल्या. धन्यवाद. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अशा नवीन मोहर स्टोरी तुम्हाला घेऊन येणार आहे.